जैन सर्वांना. श्रद्धा चव्हाण या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सो आज मी पॉलिटीचं लेक्चर घेणार आहे. कंबाईनची एक्झाम झालेली आहे ना 2024ची, तर त्यामध्ये पॉलिटीचं लेक्चर. पॉलिटीचं लेक्चर फक्त 15 क्वेश्चन्स तुम्ही घेणार आहात एका लेक्चरमध्ये? हो, कारण आपल्याला व्यवस्थित ॲनालाइज करायचं आहे म्हणून. तर ते ॲनालाइज तुम्ही पाहाल त्यावेळेस कळेल की कसं ॲनालाइज करायचं आहे. ओके, चला. आय थिंक 51st क्वेश्चन नंबर ए सेटमध्ये 51st आहे क्वेश्चन. पॉलिटीचे स्टार्ट होत आहेत. ओके, ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. हां, माझा फर्स्ट लेक्चर तुम्ही पाहिलं असेल तर मी सांगितलेलं आहे की मी सेमी इंग्लिश मीडियम करिता लेक्चर्स घेणार आहे. म्हणजे जे थोडंफार इंग्लिश जाणतात, ज्यांना कळतं, ठीक आहे, तर त्याकरिता आहे. क्वेश्चन वाचूया. Which schedules of Indian Constitution contains the allocation of seats for each state and union territories in the Council of States? आता शेड्यूल्स काय आहेत तर ते व्यवस्थित सांगेन मी. पण हे बघा, शेड्यूल्स पहा फक्त. किती आहेत शेड्यूल्स? कोणी सांगेन? आलं का लक्षात शेड्यूल्स किती आहेत? तर शेड्यूल्स आहेत 12. तर ते लक्षात कसे ठेवायचे आहेत? त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. टियर्स ऑफ ओल्ड पीएम. टियर्स ऑफ ओल्ड पीएम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, हे सगळे 12 शेड्यूल्स आहेत. तर 12 शेड्यूल्स मध्ये तुम्हाला विचारत आहे की कोणतं शेड्यूल आहे ज्यात सीट्स फॉर इच स्टेट अँड युनियन टेरिटरी दाखवलं जातं. तर पहिले 4 आपण पाहूया, कारण इथे पहिले 4 विचारलेले आहेत. पहिले 4 मध्येच आपल्याला निवडायचं आहे. टियर्स ऑफ ओल्ड पीएम मध्ये टियर काय सांगतं? टियर्स पाहूया. TEARS. आता टी जे आहे युनियन टेरिटरी सांगतं. ठीक आहे, म्हणजे स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. टी ई ई ई जे आहे ते जे आहे ते पेमेंट्स सांगतं. कोणाचे पेमेंट्स? तर PM CM यांचे पेमेंट्स वगैरे सांगतं. ए जे आहे ए ओथ अँड अफर्मेशन. ओथ अँड अफर्मेशन म्हणजे काय? तर शपथविधी. जेव्हा ते इलेक्ट होऊन येतात तर शपथविधी जे घेतात त्यालाच ते शेड्यूल 3rd मध्ये येतं. ठीक आहे, तिसऱ्या शेड्यूलमध्ये येतं. तिसऱ्या शेड्यूलमध्ये काय येतं? ओथ्स अँड अफर्मेशन. पहिल्या शेड्यूलमध्ये काय येतं? UT. दुसऱ्या शेड्यूल सॉरी 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 हां, दुसऱ्या शेड्यूलमध्ये पेमेंट्स वगैरे येतं. आणि चौथं जे शेड्यूल आहे त्याचं उत्तर हे आहे. ठीक, जे सीट्स आणि यात राज्यसभा आर. आर लक्षात आहे. टियर्स आर म्हणजे सॉरी आर म्हणजे राज्यसभा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. सिंपल आहे, काय जास्त लॉजिक लावायची गरज नाहीये. इझिली कळून जातो कुठे काय वगैरे. 12 तर पाठ राहायलाच पाहिजे. बेसिक आहे हे खूपच प्रश्न. ओके, नेक्स्ट घेऊया आपण 52nd क्वेश्चन. काय म्हणतं पहा क्वेश्चन. अंडर विच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट द ग्राम सभा हॅज गॉट कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस? यापैकी अमेंडमेंट काय आहेत? अमेंडमेंट म्हणजे सुधारणा, घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती हे कोणत्या आर्टिकलनुसार येतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, घटना दुरुस्तीचं पण आर्टिकल आहे का? तर हो, ऑफकोर्स आहे. ते स्पेशल मेजॉरिटीने तयार होतं, नॉट सिम्पल मेजॉरिटी. ओके, तर ते कोणत्या आर्टिकलमध्ये येतं ते तुम्हाला मला सांगायचं आहे फर्स्ट. आता हे बघा, 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काय सांगतं की वोटिंगचं जे वय होतं, वोटिंग एज हे 21 ते 18 वर आणलं. म्हणजे पहिले वोटिंग एज काय होतं? 21 होतं. ठीक आहे, पण ते आता 18 केलेलं आहे. ओके, 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काय म्हणतं? पंचायती. यामध्ये काय येतं? पंचायती. ओके,
71st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काय म्हणतं? KMN. KMN काय आहे? KMN म्हणजे कोकणी, मणिपुरी आणि नेपाली हे 3 लँग्वेज या अमेंडमेंटनुसार ॲड झाले होते. केव्हा ॲड झाले होते? ते मी पुढच्या एक क्वेश्चन आहे यामध्ये तिथे सांगणार आहे तुम्हाला. ओके. 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे ते म्युनिसिपॅलिटीसाठी आहे. म्युनिसिपॅलिटी. ओके. तर प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला पहा. अंडर विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट द ग्राम सभा हॅज गॉट कॉन्स्टिट्युशनल स्टेटस. आता मला सांगा, हे तर येणार नाही. ओके. हे पण येणार नाही, हे लँग्वेजचं आहे. यामध्ये आणि यामध्ये जरासं कन्फ्यूज होईल. कारण यामध्ये आहे पंचायती आणि यामध्ये आहे म्युनिसिपॅलिटी. सो काय करायला पाहिजे? ग्रामसभा जे आहे ते कशामध्ये येतं बाबा? पंचायतीमध्ये येतं का म्युनिसिपॅलिटीमध्ये येतं? बघा, ग्रामसभा जी आहे ते पंचायतीमध्ये येते, म्हणून 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इज द करेक्ट आन्सर. आणि 1992 नुसार इयरमध्ये अमेंड झालेला आहे. आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कधी झालेलं आहे म्युनिसिपॅलिटीचं? ते पण 1992. दुसरी गोष्ट, पंचायतीची जे अमेंडमेंट आहेत, एक सेकंड दुसरी पेन यूज करेन. पंचायतीचे जे अमेंडमेंट आहेत ते अमेंडमेंट 243 सॉरी अमेंडमेंट नाही, आर्टिकल्स जे आहेत ते 243 पासून सुरुवात होतात. 243 पासून सुरुवात होऊन 243 ओ पर्यंत हे आर्टिकल चालतात. ओके, हे आर्टिकल. सो करेक्ट आन्सर इज दिस वन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हे एक सेकंड. आता तुम्हाला विचारलेलं काय आहे पहा. हे जरा ट्रिकी आहे. हे जास्त वाचण्यात येत नसतं मुलांच्या, आणि इट्स ओके. पण बुकमध्ये राईट करून ठेवा, लिहून ठेवा. कारण हे पुढे पण विचारू शकतं. जर कंबाईनमध्ये नाही तर तुम्हाला ग्रुप सी मध्ये विचारू शकतात किंवा राज्यसेवेमध्ये पण विचारू शकतात. त्यामुळे हे तुमच्या बुकमध्ये नोट केलेलं पाहिजे. का तर हे नवीन आहे, काहीतरी युनिक आहे प्रश्न, जे असं सिलेबसला असं एकदम जकडून नाहीये. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून राहायला पाहिजेत. पहिला क्वेश्चन पहा आणि स्टेटमेंट पहा. पहिला, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट रिगार्डिंग द पार्लमेंट ऑफ इंडिया. पार्लमेंट ऑफ इंडियाच्या रिगार्डिंग कोणते आहेत दोन योग्य आहेत ते सांगा, तुम्हाला असं विचारलेलं आहे. द प्रोव्हिजनल पार्लमेंट आफ्टर इंडिपेंडन्स वॉज युनिकॅमेरलिझम. बरोबर आहे. सांगते काय. द टर्म ऑफ द मेंबर्स ऑफ राज्यसभा इज सेम ॲज दॅट ऑफ द मेंबर्स ऑफ सिनेट इन USA. हे चूक आहे. आता बघा, हे चूक आहे एवढंच तुम्ही टॉपिकमध्ये लिहून ठेवा. ह्याचं मी व्यवस्थित तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे. द प्रोव्हिजनल पार्लमेंट जे आहे ते 1947 पर्यंत युनिकॅमेरलिझम होतं. कधीपर्यंत? 1947 पर्यंत. पण 1952 मध्ये 1952 मध्ये हे बायकॅमेरलिझम झालं. म्हणजे जसं की युनी म्हणजे एक आणि बाय म्हणजे दोन. म्हणजे जसं की आपली 3 टायर गव्हर्नमेंट आहे त्याचप्रमाणे हे. ठीक आहे, एवढं जास्त लॉजिक लावायची गरज नाहीये. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा की जे युनिकॅमेरलिझम होतं ते 1947 मध्ये पर्यंत होतं, सॉरी, आणि बायकॅमेरलिझम 1952 पर्यंत. ओके, चला पुढे जाऊया. फास्ट घेत आहे का? जरासं असं वाटत आहे का फास्ट घेत आहे मी? इतके फास्ट नाही, नॉर्मल आहे. ठीक आहे एवढं तर. पहा हा क्वेश्चन काय म्हणत आहे. 54th क्वेश्चन. इन विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द वर्ड जिल्हा पंचायत, ग्राम सभा, इंटरमिडिएट विलेजेस एटसेट्रा रिलेटेड टू पंचायती स्टेट आर डिफाइंड. यामध्ये विचारलेला आहे, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांना व्याख्या दिलेल्या आहेत. मी आता तुम्हाला जस्ट बोलले की कोणत्या आर्टिकलनुसार ग्रामपंचायत येतं किंवा ग्रामसभा येतं, तर ते आहे 243. आर्टिकल 243. एक सेकंड.
आर्टिकल 243 सॉरी 243 टू 243 ओ असं सांगितलं होतं मी, बरोबर आहे? आता तेच प्रश्न विचारलेला आहे, की फक्त आणि फक्त यात आर्टिकल विचारत आहेत. आता तुम्ही काय कराल, जेवढे आर्टिकल आहेत 488, 448 आर्टिकल जे काही आहेत, तेवढे आर्टिकल तुम्ही वाचायला घ्याल. तसं नका करू. ह्याची पण एक वेगळी ट्रिक आहे. ते आपल्याला पूर्ण वाचत बसायचं नाहीये. खूप बेसिक असा आहे पॉलिटीचा माहिती आहे का तुम्हाला? यात ना 15 पैकी 13 प्रश्न इझिली सुटले जातात. जर तुम्ही व्यवस्थित त्या अॅनलाईज करून अभ्यास केलात तर. ठीक आहे, कसं करायचं ते मी सांगणारच आहे. पण तुमचंही स्वतःचं डोकं वापरा. तुम्ही डायरेक्ट सगळं वाचायला घेऊ नका. चला, हे झालं. आता आर्टिकल 244 विचारत आहे. काय आहे? तर आर्टिकल 244 जे आहे ऍडमिनिस्ट्रेशन शेड्यूल ट्रायबल अँड एरिया, मी लिहत बसणार नाही, मी सांगते तुम्हाला. डायरेक्ट तुम्ही नोट करायचं आहे. इट्स नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आर्टिकल 245 जे आहे ते हे इम्पॉर्टंट आहे. लॉस, एक मिनिट, हा इथे लिहिन. लॉज बाय पार्लमेंट अँड एस एल म्हणजे स्टेट लेजिस्लेचर. ओके. आर्टिकल 242 पहिले होता, आता अबॉलिश केलेला आहे. आता याचं काम नाही ना, पाठ करायची ही गरज नाही. ओके, हे काय आहे काय नाही, हे अबॉलिश्ड आर्टिकल आहे 242. चला नेक्स्ट पाहूया काय आहे काय नाही. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 काय म्हणतं, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. हे खूप छान प्रश्न आहे आणि इझी आहे, नॉट दॅट मच हार्ड. ओके. ॲट प्रेझेंट द 8 शेड्यूल्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफाईड 22 लँग्वेज. 8व्या शेड्यूलनुसार, आता शेड्यूलमध्ये काय, शेड्यूल म्हणजे काय, टियर्स ऑफ ओल्ड पीएम, टियर्स ऑफ ओल्ड पीएम. एकदा सांगेनच तुम्हाला काय, युनियन टेरिटरीज, हे आय थिंक इनॉर्मस और इमॉल्युमेंट्स आहेत. इंग्लिशमध्ये शब्द येत नाही मला काय नेमकं. हे जे आहे अबॉलिश, सॉरी, ओथ अँड अफर्मेशन, ए पासून अफर्मेशन अँड ओथ. ओथ आणि अफर्मेशन मध्ये काय फरक आहे? सपोज जे देवाला मानतात, ठीक आहे, जे देवाला मानतात त्यांच्यासाठी ओथ असतं, ते ओथ घेऊन शपथविधी करतात. आणि जे देवाला मानत नाहीत, जे नास्तिक आहेत, ते अफर्मेशन घेऊन विधी करतात, म्हणजे ते शपथविधी करतात. ओके. आर राज्यसभा, एस शेड्यूल एरियाज, ओ सॉरी शेड्यूल ट्राइब्स, अदर शेड्यूल ट्राइब्स, एफ फेडरल फीचर. फेडरल फीचर मध्ये 3 येते, कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट वगैरे, युनियन लिस्ट. ठीक आहे. आणि इकडे ओ हे आहे, एक सेकंड, 2 3 4 5 6 7 8, हा हेच आहे ऑफिशियल लँग्वेजेस. ओ पासून ऑफिशियल लँग्वेजेस. ऑफिशियल लँग्वेजेस इथे. तर हे बरोबर आहे का? 8th शेड्यूल्ड, हो बरोबर आहे. एल काय आहे? एल लँड प्रोव्हिजन. डी काय आहे? डिफ्लेक्शन अफ्लेक्शन म्हणजे दल बदल, जे शिंदे सरकारने केलेलं होतं, की दल बदली केली. सगळेच आमदार जे आहेत त्यांनी दल बदल केलं एकदमच. ते होती दल बदल. पी पंचायती, एम म्युनिसिपॅलिटी. ओके. तर इथे काय विचारत आहे पहा, जे 22 लँग्वेजेस आहेत ते येतात. सध्या 22 लँग्वेज आहेत. पहिले किती होते? तर पहिले 14 होते, 14. ओके. तर ॲट प्रेझेंट द एट शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफाईड 22 लँग्वेज. तर बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. अमॉंग देम कोकणी अँड नेपाली लँग्वेज वेर ॲडेड 92nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 2003. चुकीचं आहे. आत्ताच जस्ट सांगितलं मी तुम्हाला, वर पण दाखवते, एक सेकंड. कुठला क्वेश्चन होता हे बघा, कुठला क्वेश्चन, एक सेकंड, क्वेश्चन सापडत नाहीये.
KMN चा हाच होता वाटतं. हा. सो 73rd जे 73rd नाही, 71st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नुसार हा जे आहे ना 71st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट यानुसार KMN ऍड झालेली. KMN काय तर कोकणी, मणिपुरी, नेपाली. ठीक, तर ते काय म्हणत आहे की 92nd कॉन्स्टिट्यूशनल 92nd आहे का? चुकीचं आहे ना हे. 92nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच्या नुसार वाचा व्यवस्थित. 2003 यानुसार ही लँग्वेज कोकणी आणि नेपाली लँग्वेज ऍड झालेली आहे. तर ते चूक आहे. कोणतं बरोबर आहे? फर्स्ट बरोबर आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 पासून सरकारने एका गोष्टीला मान्यता दिली आहे. 3 ऑक्टोबर 2024 काय तर मराठी लँग्वेज क्लासिकल लँग्वेजमध्ये ऍड झालेली आहे. मराठी लँग्वेज क्लासिकल लँग्वेजमध्ये ऍड झालेली आहे. टोटल किती क्लासिकल लँग्वेजेस आहेत? तर टोटल सध्या 11 क्लासिकल लँग्वेज आहेत. कोणते कोणते आपण तेही पाहून घेऊया. एक सेकंड. कोणते कोणते? तर एक ट्रिक आहे त्याकरिता. काय ट्रिक आहे पहा. तू 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 एक सेकंड. तू शुरू तो कर. तू शुरू तो कर. मैं आर्या. म्हणजेच तू तेलुगू, शुरू संस्कृत, तो तमिळ, कर कर्नाटकी, मलयालम, ओडिसा, आर्या ओरिया, ओडिसा. तू शुरू तो कर, मैं आर्या. हे आहेत जुने. हे आहेत जुने. आता नवीन जे ऍड झालेले आहेत ते कोणते आहेत ते पहा. 5 आहेत नवीन ऍड झालेले मराठी सोबतचे. एक सेकंड. हे आहेत 6, हे आहेत 5. मराठी मार त्या पालीला मी बनवलं होतं एक वेगळं. मार त्या पालीला प्रकृती असंच बेंगाली बघायली बेंगाली असं केलं तर होतं. तर मराठी प्राकृत, पाली, अस्सामी अँड बेंगाली या सर्व मराठी सोबत ऍड झालेल्या आहेत. आणि 3 ऑक्टोबर हा दिवस 3 ऑक्टोबर किंवा 3 ऑक्टोबर सोबतचा वीक पूर्ण वीक हे मराठी वीक असं म्हणतात क्लासिकल मराठी. तर लक्षात ठेवा क्लासिकल मराठीमध्ये 11 ऍड झालेले आहेत पूर्ण मिळून लँग्वेजेस. ओके, पुढे जाऊया. आय थिंक जास्त यामध्ये काही सांगायची गरज नाहीये. बस झाले एवढा डाटा. 56th क्वेश्चन काय म्हणत आहे पहा. सॉरी मी त्याचं उत्तरच सांगितलेलं नाही ना 55th तर ओनली ए टिक करा. ओके, तर 56th पहा. The subject of organization of Gram Panchayat is included in article dash of the Constitution of India. आता हे काय आहे? आर्टिकल 39, 42, 40, 41 यामध्ये कळतं की DPSP आपल्याला विचारलेले आहेत. तर DPSP काय आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. ठीक आहे, तर DPSP पार्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि DPSP सोबतच काय म्हणतात आपले ड्युटीज, हो ड्युटीज पण पार्ट करा पार्ट 4A चा. ओके, तेही इम्पॉर्टंट आहेत. तर DPSP मध्ये यामध्ये विचारलेलं ग्रामपंचायतचं खूप विचारलेलं आहे. तुम्ही असं विचार करा की ग्रामपंचायत खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच त्याचं एक पूर्ण 10, 20, 25 असं पेज पाठ करत बसाल तर ते चुकीचं आहे. ते नका करू. खूपच काय म्हणतात कॉम्प्रेस डाटा आहे यामध्ये आणि ते मी सांगणार आहे त्यानुसारच करा.
उगीच असं घेऊ नका, हे आण ते आण, पंचायतचे येत आहे हे वाचायला घ्या. प्रत्येक एक्झाम मध्ये येतं, पण काय येतं ते कळायला पाहिजे. ओके, चला हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. क्वेश्चन काय म्हणत ते आहे, ग्रामपंचायत सांगा या आर्टिकल मध्ये कोणता आहे. तर उत्तर पहा पहिले. सेकंड पेन यूज करू द्या मला. उत्तर आहे 40. तर यामध्ये 39 बघा, DPSP स्टार्ट होतात. तर 39 खूप इम्पॉर्टंट, 36 पासून 36 to 51 ओके पर्यंत DPSP आहेत. तर आपण 41 पर्यंत पाहूया. 36 जे आहे, 36 ते ॲज पर आर्टिकल 12 नुसारच आहे. आर्टिकल 12 ठीक. दॅट म्हणजे हे दोघं जवळपास सेम आहेत. यामध्ये जास्त काही नाही. ॲज पर आर्टिकल 12 असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. 36. आता 37 DPSP जी आहे ती सांगते की ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल कंटेन इन दिस पार्ट. ऍप्लिकेशन एवढंच लक्षात ठेवा 37 ची. ओके, 38 ची काय म्हणतं, स्टेट टू सेक्युअर किंवा वेलफेअर ऑफ पीपल, एवढं लक्षात ठेवा. वेलफेअर ऑफ पीपल 38 DPSP. ओके, आर्टिकल 38. 39 आहे LDC गोज टू PSC. आता हे काय बाबा, LDC गोज टू PSC, हे एक ट्रिक आहे. LDC गोज टू PSC. L म्हणजे लाईव्हलीहूड, D म्हणजे डिस्ट्रीब्युशन, C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. LDC गोज टू P म्हणजे पे, H म्हणजे हेल्थ, आणि LDC गोज टू PSC PHC ना, C म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन. ठीक आहे, LDC गोज टू PSC एवढं लक्षात ठेवायचं आहे 39चं. आणि 39A सुद्धा आहे. 39A मध्ये काय आहे पहा, एक सेकंड. 39A मध्ये लाईव्हलीहूड, सॉरी 39A मध्ये लाईव्हलीहूड नाहीये, लीगल एड आहे. लीगल एड, सॉरी फॉर द कॉन्स्टिट्यूशन. 39चं झालं. तर 39चं विचारलेलं नाही आपल्याला. 39 मध्ये तर LDC गोज टू PSC आहे, पण हे तर नाहीये. पंचायतचं विचारलेलं आहे. 40 काय आहेत, 40 आहे पंचायत. ठीक आहे. आता 41 काय आहे, तर 40 तुम्हाला एक स्टोरीनुसार हे लक्षात ठेवा. LDC गोज टू PSC, एक व्यक्ती असतो, तो काय करतो, लाईव्हलीहूड, फुल्ली लाईव्हलीहूड व्यक्ती असतो. तो डिस्ट्रीब्यूट करतो पैसे. मग काय करतो, कॉन्सन्ट्रेशन करतो की पैसे खूप चाललेत. मग तो काय करतो, पे करतो. पे कशाला करतो, हेल्थला पे करतो. आणि कुणाच्या हेल्थला, तर चिल्ड्रनच्या. मग हाच व्यक्ती काय करतो, 39A नुसार हा व्यक्ती काय करतो, त्या मुलांना फ्री लीगल एड देतो. फ्री लीगल एड. ठीक आहे, फ्री लीगल एड केलं. 39. 40 बघा, 40 मध्ये काय होतं, पंचायती बसते या व्यक्तीबद्दल. पंचायत बसते आणि म्हणते की हा व्यक्ती जो करतो ते योग्य आहे का. तर 41 मध्ये काय होतं, तर 41 मध्ये तो व्यक्ती अजून एक, ते सगळे एक्सेप्ट करतात, आणि 41 मध्ये तो एक व्यक्ती अजून एक माग करतो, राईट टू वर्कची. राईट टू वर्क ही माग करतो. ठीक. मग 42 मध्ये काय होतं, ते एक्सेप्ट केल्यानंतर तो व्यक्ती वेजेस मागतो. वेजेस आणि मॅटर्निटी रिलीफ हे पण इम्पॉर्टंट आहे. मॅटर्निटी रिलीफ काय असते बघा, सुट्ट्या, स्त्रीला सुट्ट्या. एखादा बघा कुठे गव्हर्नमेंट मध्ये काय होतं की सपोज
स्त्री प्रेग्नेंट असेल तर तिला मॅटर्निटी रिलीफ दिलं जातं, सुट्ट्या दिल्या जातात आणि त्या त्याचं तिला पेमेंट मिळतं. पेमेंट थांबवलं जात नाही. हेच आहे मॅटर्निटी रिलीफ. ओके. पुढे जाऊया. समजलं असेल एवढं? ठीक. अजून काय सांगू तुम्हाला डीपीएसपी बद्दल? तर डीपीएसपी जे आहेत ते ना इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला पाठ करायला लागेलच. आणि एक लक्षात ठेवा, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी डीपीएसपी ला काय म्हटलं होतं, तर नोवेल फीचर, नोवल फीचर असं म्हटलं होतं. ठीक आहे, डीपीएसपी ला 1935 मध्ये. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय पाहूया. डीपीएसपी चे आर्टिकल 35 to 51 तुम्ही करून ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण प्रत्येक एक्झाम म्हणण्यापेक्षा कंबाईनच्या प्रत्येक एक्झाम मध्ये, दरवर्षी होणाऱ्या एक्झाम मध्ये डीपीएसपी वर हमखास प्रश्न असतो. ओके, चला नेक्स्ट. तर मुन्शी अय्यंगार कमिटी जे आहे ते कशाशी निगडीत आहे? ती आहे लँग्वेज इश्यूशी. हे फॅक्च्युअल डाटा आहे, पाठ करणं इम्पॉर्टंट आहे. लँग्वेज इश्यूज, ओके, भाषा समस्याशी निगडीत आहे ते. टॅक्स इश्यूज जे होते ते विजय केळकरवर खूप विचारले जातात. त्यांनी जीएसटी आणली होती आणि ते 13th फायनान्शियल कमिशनचे हेड होते. कोण? विजय केळकर. लिहून घ्या, विजय केळकर सर हे जे आहेत हे जीएसटीशी संबंधित होते. जीएसटी कमिटी होती यांची. एक व्यक्तीशी जोडून होती, त्यांचं नाव मला माहित नाहीये, म्हणजे वाचलेलं आहे पण एकदम लक्षात येत नाहीये काय नाव आहे. ठीक. आणि हे 13th फायनान्स कमिशनचे, सॉरी 13th फायनान्स कमिशन मध्ये हेड केलेले आहेत. सध्या ते काय करतात, तर ते पुणेमध्ये आहेत ते. आणि त्यांची एक जनवाणी म्हणून एक सध्या सुरू आहे का, ते जनवाणी असं नावाचं काहीतरी त्यांचं सुरू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नॉट मच इम्पॉर्टंट, पण तरी केळकर सरांवर विचारले जातात प्रश्न. बेसिकली कधी कधी दिसतातच, त्यामुळे वाचलं तर काय हरकत नाहीये. ठीक. पुढे जाऊ. हां, टॅक्स इश्यूज झालं. हा क्वेश्चन पहा, 58th क्वेश्चन. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज प्रोव्हाइडेड फॉर द इलेक्शन कमिशन ॲज पर द फॉलोइंग आर्टिकल. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज प्रोव्हाइडेड इलेक्शन कमिशन, यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर इलेक्शन कमिशन. तर इलेक्शन कमिशन बद्दल खूप प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्येच आर्टिकल बद्दल विचारले जातात, जास्त काही नाही असं. ओके, तर बघा, इलेक्शन कमिशनचा आर्टिकल आहे 324. हे आर्टिकल 324 पासून सुरुवात होतो, तो 329 पर्यंत जातो. ओके. दुसरं म्हणजे आर्टिकल 368 काय कामाचं आहे, वरच मी सांगितलेलं आहे. आर्टिकल 368 अमेंडमेंटसाठी, सुधारणासाठी दिलेलं आहे. आणि हे जे आर्टिकल आहे ते स्पेशल मेजॉरिटी करिता असतं. म्हणजे सपोज काही स्पेशल गोष्टी, म्हणजे एखादं बिल आहे ते पास करायचं आहे सभेत, आणि ते पास होत नाहीये, तर एखादी खूप जास्त संख्याने मेजॉरिटी आली की नाही, हे बिल पास केलेलं पाहिजे, हे आर्टिकल आलं पाहिजे, असं जर काही झालं तर ते आर्टिकल 368 मध्ये ऍड केलं जातं. ठीक आहे. आर्टिकल 324, आर्टिकल 368 आणि आर्टिकल 150 मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल सध्याच्या इरामध्ये. का, तर याच्या कॅग बद्दल विचारलं जातं. सीएजी कॅग, कंट्रोल अँड ऑडिट. ओके, तर कॅग पण 150 हे कंट्रोल अँड ऑडिट साठी नाही, त्याच्या स्टेटमेंट करिता आहे. ठीक आहे, स्टेटमेंट. 151 फर्स्ट जे आहे ते कॅग साठी हमखास करून. तर ह्यामध्ये जे आहे ते स्टेटमेंट करीत आहे. ओके, कॅगचे आर्टिकल पाठ करून घेणारच आहे मी. ठीक आहे. तर आर्टिकल 256 काय म्हणतं? आर्टिकल 256 म्हणतं की
काहीच म्हणत नाही. तर काय तर हे जे आहे हे ओमिटेड आहे. जसं की वर एक आर्टिकल ओमिट केलेलं होतं तसंच हे पण आर्टिकल ओमिटेड आहे. सो निग्लेक्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिली महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण? तर चीफ इलेक्शन कमिशनर. पहिली महिला मुख्य निर्वाचन त्या होत्या VS रमादेवी ह्या होत्या. या तिघींचा रोल कशातच नाहीये फर्स्ट मधून, म्हणजे या फर्स्ट म्हणून काहीही कार्य केलेले नाहीयेत. स्वरूप राणी ह्या ज्या होत्या ते मोतीलाल नेहरूच्या पत्नी होत्या, म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांच्या आई होत्या. कमला नेहरू या जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी होत्या. ओके. तर आणि जयललिता यांनी 5 वेळा 5 वेळा तमिळनाडूचे इलेक्शन जिंकलेले आहेत ॲज अ फिमेल. ठीक आहे. जयललिता हे इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सलग नाही पण 5 वेळा तमिळनाडूचे ॲज अ CM चीफ मिनिस्टर. ठीक. नेक्स्ट पाहूया. विच आर्टिकल इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ द टॉपिक ऑफ स्टेट लेजिस्लेचर? मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे स्टेट लेजिस्लेचर. 22 आर्टिकल येईल का? नाही, मुळीच नाही. कारण स्टेटच्या आर्टिकल 22 पासून सुरू होतच नाहीत. स्टेटच्या आर्टिकल 152 पासून, कारण 153 और 2. तर कारण यामध्ये गव्हर्नर बद्दल विचारलं जातं आणि गव्हर्नर इज अ मेन आहे ॲज अ प्रेसिडेंटचे जे लेवलचं काम असतं पूर्ण भारतामध्ये, त्याच लेवलचं काम ते स्टेटमध्ये करतात. ठीक आहे. कोण? गव्हर्नर. तर हे मुळात येत नाही, हे तुम्ही ओमिट करू शकत होतात. आर्टिकल 168 हे जे आहे हे करेक्ट आहे. आणि आर्टिकल 380 आणि 25चा आपण पाहूया. पण आर्टिकल 168 मध्ये जरा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की यामध्ये स्टेट लेजिस्लेचरमध्ये काही असे आहेत की ते त्यांचे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत. किती आहेत ते? किती स्टेट आहेत जे जे स्टेट असेंब्ली आहेत, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? यामध्ये मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. आर्टिकल 25 रिलीजन करिता आहे. रिलीजन, राईट टू रिलीजन. 25 टू 28 राईट टू रिलीजन आहे. 29 आणि 30 काय आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मी एकदा सांगेन, एज्युकेशन अँड रिजनल. ओके. म्हणजे तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवा. तुम्ही ना पूर्ण असं लाईन वगैरे लाईनशीर पाठ करू नका. तुम्हाला विचारत नाहीत, तुम्हाला ऑप्शन्स आहेत ना, टिक करायचे फक्त, झालं. आर्टिकल 380 ओमिटेड आहे, अनयुज्ड आर्टिकल आहे, ओमिट केलेला आहे आत्ता सध्या, ते नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ठीक. आर्टिकल 61. Who among the following has the power? सॉरी, एक सेकंद, काही राहिले का? आर्टिकल 22. आर्टिकल 22 बद्दल मी सांगितलं का? नाही, एक सेकंद सांगते. तर आर्टिकल 22 काय म्हणतं? प्रोटेक्शन अँड डिटेन्शन हे लक्षात ठेवायचं आहे. इथे माझं अक्षर सध्या नीट येत नाही, टाईमनुसार व्यवस्थित येऊन जाईल, ॲडजस्ट करा. ओके. 61st क्वेश्चन आपण घेऊया. 61st question. Who among the following has the power to elect the Advocate General of the state? ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट विचारलेला आहे. इथे लक्षात ठेवा बरं, स्टेट, यावेळेस स्टेट विचारलेला आहे. पुढे जर ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया तर चुकून जाईल प्रश्न. इंडियासाठी कोण करतं? इलेक्ट कोण करतं? इंडिया म्हटल्यावर इलेक्ट प्रेसिडेंट करतं, पण स्टेट म्हटल्यावर गव्हर्नर. ओके. चीफ मिनिस्टरचं काम कोणालाच इलेक्ट करणं नाही, पण चीफ मिनिस्टरचं काम असं आहे की ते गव्हर्नरला सांगतं की तुम्ही या व्यक्तीला निवडून आणू शकता, असं ते सांगू शकतात चीफ मिनिस्टर.
स्टेट इलेक्शन कमिशनरला कोण इलेक्ट करतात? तेही गव्हर्नरच. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन SPSC ह्याचा काहीच रोल नाहीये. इथे तुम्ही ओमिट करू शकला असतात ऑप्शन नाही. हे नाही कारण ह्याचं काम इलेक्ट करणं नाही. हेही नाही. ह्याचं आणि याचं काय संबंध? सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन आवर कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे ॲज पर द स्टेट लेवल. ओके, पुढे परत गव्हर्नरचे अजून काही काम आपण सांगू शकतो का? तर गव्हर्नर काय करू शकतात? गव्हर्नरला ही पार्डनिंग पॉवर असते. पार्डनिंग पॉवर म्हणजे माफ करायची पॉवर. जसं प्रेसिडेंटला पार्डनिंग पॉवर असते, डेथ पॉवर. आता समजा कोणाला फाशी द्यायची आहे, पण त्या व्यक्तीला म्हणायचं, त्या व्यक्तीला एक चान्स घ्यायचा आणि त्याला म्हणायचं प्रेसिडेंटला जाऊन की नाही, मी एवढा मोठा गुन्हा केलेला नाहीच आहे की मला फाशी मिळेल. तर प्रेसिडेंट विचार करतं की खरंच तो जो केलेला गुन्हा आहे तो फाशी लायक आहे का? आणि ते जी पॉवर आहे ती फक्त प्रेसिडेंटकडे असते, ठीक आहे. पण ही पॉवर गव्हर्नरकडे नसते. इन द स्टेट लेवल सुद्धा कुठल्याही स्टेटचा व्यक्ती असो, त्याला जर फाशी मिळत असेल त्याला फक्त आणि फक्त प्रेसिडेंटकडेच जावे लागेल. तर गव्हर्नरचा यामध्ये रोल नाही. गव्हर्नरचा आर्टिकल काय येतं तर आत्ताच मी बोलले, आर्टिकल 152, ठीक आहे. आर्टिकल 152 नाही, 153, ठीक. गव्हर्नरचा आर्टिकल आहे हे, म्हणजे इथनं सुरुवात आहे. स्टेट इलेक्शन कमिशन, इलेक्शन कमिशनचे आर्टिकल जस्ट मी सांगितले होते, रिवाइज करा. आणि चीफ मिनिस्टरचे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक. चला पुढे जाऊया. काही राहिलं का? हे बघा 62nd क्वेश्चन. यामध्ये काय विचारत आहे तुम्हाला? आत्ताच विचार, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पण आहेत, म्हणजे 6 जे राज्य आहेत ते 6 राज्य कोणते? तर तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे मी, ती लक्षात ठेवा. ट्रिक अशी आहे, कुंभट, कुंभट स्वाहा, कुंभट, KUMBAT, कर्नाटका, UP, MP, बिहार, आंध्रा, तेलंगणा. सॉरी, MP नाही, महाराष्ट्र. चुकून MP आलं UP सोबत, ठीक. कुंभट हे जास्त काही नाही, एवढं लक्षात ठेवा कारण हे विचारलं जातं. आर्टिकल 168च्या नुसार हे येतं, हे पण लक्षात ठेवा. यावर जास्त काही नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 63rd क्वेश्चन. According to Article 154 of the Constitution, all the executive power of the state have been entrusted to by the Constitution. हां, उगं फास्ट वाचला मी, मला काय कळालं नाही, तरी पण एक सेकंड. आर्टिकल 154 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचा, एक्झिक्युटिव्ह पॉवर हे कोणाला दिले जातात? तर आर्टिकल 153 आत्ता काय बोलले, हे गव्हर्नरचा आर्टिकल आहे. तर गव्हर्नरचे आर्टिकल तुम्ही पाठ करायचे आहेत 153 पासनं घेऊन ते 162 पर्यंत. ओके, तर 153 काय आहे तर गव्हर्नर, 154 काय आहे तर म्हणजे ऍक्टिंग और एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द गव्हर्नर, एक्झिक्युटिव्ह पॉवर स्टेट करिता, ठीक. तुम्हाला एक लक्षात ठेवायला एक ट्रिक सांगत आहे प्रेसिडेंट बद्दल पण. आता बघा 152 जे आहे ते गव्हर्नरसाठी आहे एवढं, ठीक आहे. पण प्रेसिडेंटसाठी 51st कॉन्स्टिट्यूशन 51st आर्टिकल आहे प्रेसिडेंटसाठी, सुरुवात आहे. 52 इथे आणि 51 तिथे. तर हे प्रेसिडेंटसाठी आहे, प्रेसिडेंटचे येत नाही. ओके, आणि 52 जे आहे ते एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ इंडिया असंही म्हणू शकतो आपण. 52 एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ इंडिया कोण करतं? प्रेसिडेंट. आणि 153 ते म्हणजे गव्हर्नर. CM येईल का? नाही, CMचे आर्टिकल इथून सुरुवातच नाही आहेत बाबा. हायकोर्ट नाही, यांचे 214 पासून सुरुवात आहेत. स्पीकर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लांब लांबपर्यंत नाही आहे. ओके, चला नेक्स्ट 64th क्वेश्चन घेऊया. जर तुम्हाला ऑप्शन्स दिसले नसतील तर थोडंसं मी वर करत आहे आत्ता. शिकवण्याच्या भागामध्ये लक्षातच आलं नाही वर करायचा पेज, ठीक.
तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती डॅशद्वारा होते. डिस्ट्रिक्ट जजेस आर अपॉइंटेड बाय. बघा, जे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जज आहेत ना, ते प्रेसिडेंट नियुक्त करतात. नियुक्तीचे खूप प्रश्न विचारत आहे आता, तर ते पाठ राहणं इम्पॉर्टंट आहे. जास्त करून नियुक्ती आहे प्रेसिडेंट आणि गव्हर्नरच्याच हातात आहेत. म्हणजे तेच करतात, जास्त कोणीच नाही, तेच नियुक्त्या करतात. ठीक आहे. तर नियुक्ती कोण करतात? जिल्हा न्यायाधीश आहेत. जिल्हा लेवलचं आहे तर गव्हर्नर ऑफ द स्टेट येणार. ओके. पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे कोण करतं? तर आपले प्रेसिडेंट करतात. ठीक. आणि काय सांगायचं यामध्ये? सीएम, SPSC स्टेट इथं पण आलं का हे प्रश्न? याचं पाहूया जरा आर्टिकल आपण. मी नंतर सांगेल SPSCचा आर्टिकल काय आहे. लक्षात येत नाही. आय थिंक सो 335 असं काहीतरी आहे, जे MPSC, UPSC, SPSC वगैरे येतं ते. ठीक. द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्टचे प्रेसिडेंट करतात. ओके. झालं. काय अजून इम्पॉर्टंट आहे? नॉट मच इम्पॉर्टंट एवढं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जे शेवटचा क्वेश्चन आहे आपला आजचा, ते म्हणजेच बघा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे? विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड दॅट एव्हरी हायकोर्ट विल बी अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड? तर 214 जे आहे, सॉरी पेन, 214 214 जे आहे ते आर्टिकल आहे हायकोर्टचे, आणि 215 आहे ते आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. सगळेच आर्टिकल पाहून घेऊ की काय म्हणतात. 215 जे आहे ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड करीता आहे. 216 काय म्हणतं? कॉन्स्टिट्यूशन. 16चा 16 मध्ये सी लक्षात ठेवा. कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कोर्ट. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान वगैरे नाही. कॉन्स्टिट्यूट म्हणजे रचलेलं कसं आहे कोर्टचं काम वगैरे. ठीक. हे 216 मध्ये. 217 अपॉइंटमेंट ऑफ जजेस. अपॉइंटमेंट विचारले जातात जजेसचे. एक लक्षात ठेवा, जे हायकोर्टचे जजेस असतात ना, त्यांचं कार्यकाळ 62 वर्षाचं असतं, आणि जे सुप्रीम कोर्टचे असतात त्यांचं कार्यकाळ 65 वर्षाचं असतं. ठीक आहे. एवढं एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 218 इम्पिचमेंट म्हणजेच महाभियोग, म्हणजे काढून टाकणे, जॉबवरून काढून टाकणे, महाभियोग होणे, इम्पिचमेंट होणे, हे 218 मध्ये आहे. 8 लक्षात ठेवा. 8 लागला नाट आणि सुटली नोकरी, इम्पिचमेंट. ओके. झालं. पूर्ण आर्टिकल आपले कंप्लीट झाले. याचं उत्तर 215 आहे. अजून काही असेल क्वेश्चन्स वगैरे तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. काही समजलं नसेल किंवा काही ग्रो करायचं असेल, काही कमी जास्त असेल, माझं काही चुकत असेल, किंवा खूप अडखळत बोलत असेल, तर तेही मला सांगू शकता. सध्या मी न्यू आहे, शब्द फुटत नाही आहेत, वाचतानाही जरासं हे होत आहे, प्रॉब्लेम होत आहे, कारण असंच बरोबर वाचून सोडून द्यायची सवय आहे, त्यामुळे शब्द एकदम येत नाही आहेत. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग. रिव्हिजन करा. रिव्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. दुसरं काहीच नाही आहे. आणि पेपर असंच ॲनालाइज करायचं आहे. थोडंफार कळालं असेल की तुम्हाला पेपर कसा ॲनालाइज करायचा आहे, हां, माझ्या आजच्या लेक्चरमध्ये. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा भेटूया. जय हिंद.